श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। मी शीतल पाटील। आज मी आपल्याला अक्कलकोटचा मला आलेला अनुभव सांगणार आहे। हा अनुभव ऐकून आपल्या डोळ्यात नक्कीच अश्रू येतील, तर माझा हा अनुभव पूर्ण ऐका। अक्कलकोट ही केवळ एक भौगोलिक जागा नाही, तर ती लाखो भक्तांच्या श्रद्धेचं आणि भक्तिभावाचं पवित्र स्थान आहे। महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वसलेलं हे गाव श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाछत्रामुळे अखिल विश्वात प्रसिद्ध झालं आहे। या ठिकाणी पाऊल ठेवताच भक्तांच्या मनात एक वेगळंच समाधान, शांतता आणि आध्यात्मिक उन्मेष अनुभवायला मिळतो। श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे जिवंत देव। त्यांची वाणी, त्यांचा दरारा, त्यांचं तेज आणि त्यांची कृपा यांचा अनुभव घेण्यासाठीच दरवर्षी हजारो भक्त अक्कलकोटला येतात। भय भीती नाही, रोग बाधा नाही, जो शरण आला स्वामींच्या पायी हे वाक्य भक्तांच्या मनात खोलवर बसलेलं असतं। स्वामींनी आपल्या चमत्कारी वागणुकीनं भक्तांना नुसती मानसिक नव्हे तर शारीरिक आरोग्यदायक शक्तीही दिली आहे। अक्कलकोटला पोहोचल्यावर पहिल्यांदा जाणवतं ते म्हणजे स्वामींचं वास्तव्य असलेलं वटवृक्ष। या वटवृक्षाखाली स्वामी अनेकदा ध्यानस्थ असत, भक्तांना मार्गदर्शन करत। त्या जागेवर आजही उभं राहताना भक्तांच्या डोळ्यात अश्रू तरळतात, समाधानाचे आणि कृतज्ञतेचे। स्वामी समर्थ मंदिर, समाधीस्थान, वालुकाबाईंचं घर आणि अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ यांसारखी ठिकाणे या गावाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला अधिक वृद्धिंगत करतात। अक्कलकोट म्हणजे एका अदृश्य शक्तीचा अनुभव, जिथं भक्तांना त्यांच्या दुःखांपासून मुक्ती मिळते, त्यांना जीवनात नवीन आशा आणि स्वामींचा आशीर्वाद मिळतो। जेव्हा एखादा भक्त दत्तगुरूंचा अवतार असं म्हणून स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा त्याच्या मनात जी श्रद्धा आणि भक्तिभाव असतो, तीच अक्कलकोटचं खऱ्या अर्थानं महत्त्व सांगते। अक्कलकोट हे फक्त यात्रेचं ठिकाण नाही, तर आत्मिक उद्धाराचं, भक्तिभावाचं आणि स्वामींच्या असीम कृपेचं केंद्र आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून मनात एक ओढ निर्माण झाली होती अक्कलकोटला जाण्याची। ऐकून होते की तिथं श्री स्वामी समर्थांचा अद्भुत दरबार भरतो, जिथं भक्तांचं दुःख विसरलं जातं आणि समाधान लाभतं। शेवटी एक दिवस ठरवलं, सगळं बाजूला ठेवून अक्कलकोटची यात्रा करायची। अक्कलकोट हे श्रद्धेचं जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र, जिथे एकदा तरी जाऊन मनःशांती मिळवावी हीच प्रत्येक भक्ताची भावना असते। सतत धकाधकीच्या जीवनात अडकलेलं मन काहीतरी शोधत होतं। माझं मन शांतता, स्थिरता आणि आत्मिक समाधानाच्या शोधात होत। माझ्या मैत्रिणीने मला अनेकदा सांगितलेलं होतं, एकदा अक्कलकोटला जाऊन ये, सगळं विसरशील। आणि अचानकच एक रविवार ठरला। मी आणि माझी आई निघालो स्वामी समर्थांच्या अक्कलकोटकडे। सकाळची थोडीशी कुंद हवा, डोक्यावर गार टोपी आणि मनात फक्त एक भावना होती, स्वामींच्या चरणी पोहोचण्याची आस। छत्रपती संभाजी नगरहून अक्कलकोटकडे जाणारी बस हळूहळू गावाजवळ पोहोचत होती आणि खिडकीबाहेरून दिसणारे मोजके घर, रस्त्याच्या बाजूला वटवृक्ष आणि जय जय स्वामी समर्थचा आवाज मनाला हळूहळू ओलावत होता। अक्कलकोटच्या जमिनीवर पाय ठेवताच माझ्या अंगावर शहारे आले। एक वेगळाच अनुभव होत होता, मन आनंदाने भरून आले होते। असे वाटत होते की आपण ज्याच्या शोधात होतो, ते आता आपल्याला मिळणार आहे। गावात उतरून आम्ही पहिल्यांदा गेलो स्वामींच्या समाधी स्थळाकडे। पाया चढताना जाणवलं की हृदयाची धडधड वेगळीच झाली आहे। समाधान, आश्चर्य आणि भीतीही एकत्र होती। समाधी पुढे उभी राहताच नकळत हात जोडले गेले। डोळ्यात पाणी आलं। आता बोलायला काहीच शब्द उरले नव्हते, मी फक्त मनोमन प्रार्थना करत होते, स्वामी आशीर्वाद द्या। मग मी गेले त्या पवित्र वटवृक्षाजवळ, जिथे स्वामी ध्यान करत असत।
आजही झाडाखाली बसलेले साधू हातात टाळ, ओठांवर मंत्र म्हणत होते. मी थोडं मागे उभी राहिले. एक म्हातारी बाई माझ्या जवळ आली आणि म्हणाली, स्वामी तुझ्या मनातलं जाणतात. तू फक्त श्रद्धा ठेव. तिचा चेहरा शांत होता आणि तीच बोलणं तर स्वामींच्याच भाषेतलं वाटत होत. त्या दिवशी मी गावभर फिरले. वालुकाबाईंचं घर, स्वामींचं अन्नछत्र, भक्तांची गर्दी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भाव आणि श्रद्धा होती. तिथं वेळ थांबलेली वाटत होती. कोणाला घाई नव्हती, कुणाला तक्रार नव्हती. सगळं काही स्वामींवर सोपवलेलं होतं. संध्याकाळी मंदिराच्या गाभाऱ्यात बसून कीर्तन ऐकताना मी स्वतःला विसरून गेले. डोळे मिटले आणि एक क्षणभर असं वाटलं जणू स्वामी माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहेत. त्या स्पर्शात ना शब्द होते, ना चमत्कार होती, ती फक्त शांतता आणि प्रेम. आज ख्या अर्थाने मला हवे असणारे सुख, शांतीची अनुभूती झाली होती. परतीच्या प्रवासात माझा चेहरा वेगळाच भासत होता, जणू काहीतरी गवसलं होतं. माझ्या मनात एकच विचार होता, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्याला हा अनुभव कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या देव भक्ती चॅनेलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.